तुम्ही एखादं वाक्य निवडता, ते वाक्य सतत सतत रिपीटेड मोडवरती म्हणता काही काळासाठी किंवा काही दिवसांसाठी. स्पेसिफिकली आपण असं म्हणू की ते वाक्य तुम्ही 10,000 वेळा म्हणता आणि मग ती गोष्ट, ती इच्छा, ते स्वप्न सत्यात उतरतं. ह्या गोष्टीवर विश्वास बसू शकेल का? पण ही टेक्निक इतकी जास्त सोपी आहे ना की या टेक्निकद्वारे तुम्हाला कोणत्याही प्रकारचं व्हिज्युअलायझेशन म्हणजे कल्पनेचा वापर करायची गरज नाही, किंवा ही टेक्निक करत असताना तुम्हाला तुमच्या काय म्हणतात इमोशन्स, म्हणजे ज्याला आपण भावना असं म्हणतो, मी जसं नेहमी म्हणते की फिलिंग इज द सिक्रेट, भावना हेच खरं गुपित आहे. जेव्हा तुम्ही पूर्ण भावनेने एखादी टेक्निक करता तेव्हा ती गोष्ट म्हणजे रियालिटीमध्ये येत असते. बट या टेक्निकमध्ये तुम्हाला अक्षरशः तुमच्या इमोशन्सचा वापर सुद्धा करण्याची गरज नाही. इतकी सोपी ही टेक्निक आहे. ज्या लोकांना व्हिज्युअलायझेशन अवघड जातं, म्हणजे जे कल्पनाशक्तीमध्ये त्यांची इच्छा पूर्ण होताना बघू शकत नाहीत, किंवा कल्पनेमध्ये ते स्वतःला बघू शकत नाहीत, किंवा विचार जरी करायला घेतला तरी नकारात्मक विचार येऊ लागतात, किंवा भावना इन्व्हॉल्व करू शकत नाही, अशा सगळ्या लोकांसाठी ही टेक्निक बेस्ट राहणार. बेस्ट म्हणजे सोपं आहे ना हो. एखादं अफर्मेशन आपल्याला निवडायचं आहे, एखादं वाक्य आपल्याला निवडायचं आहे आणि ते आपल्याला फक्त 10,000 वेळा म्हणायचं आहे. कसं काय ते व्हिडिओमध्ये बघू, पण त्याआधी हॅलो नमस्कार, मी श्रेया आणि मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते श्रेयसीमध्ये. आता या टेक्निकचं नाव आहे 10K अफर्मेशन्स चॅलेंज. आता 10K ज्या लोकांना माहीत नाही त्या लोकांसाठी सांगते. के म्हणजे 1000, ठीक आहे. 10,000 अफर्मेशन्स चॅलेंज असं या टेक्निकचं नाव आहे. आता अफर्मेशन्स म्हणजे काय हे तुम्हाला माझ्या प्रिव्हियस व्हिडिओजमध्ये कळून जाईल, बट स्टील आत्तासुद्धा एक छोटासा ओव्हरव्ह्यू देते. अफर्मेशन म्हणजे एखादं असं सकारात्मक वाक्य तुम्ही बनवता जे तुमच्या इच्छेसंबंधी असतं, ठीक आहे, आणि जे वर्तमान काळात असतं. आता फॉर एक्झाम्पल माझ्याकडे आत्मविश्वास नाही आहे माझ्यामध्ये, आणि मला माझा आत्मविश्वास वाढवायचा आहे, ठीक आहे. मग मी माझं अफर्मेशन कसं बनवणार? आय एम कॉन्फिडंट. आय एम कॉन्फिडंट असं जर मी एव्हरी डे काही 15 दिवस 30 दिवस जर म्हणत राहिले तर काहीच काळामध्ये माझा कॉन्फिडन्स खूप जास्त वाढणार आहे आणि मी स्वतः कॉन्फिडंट फील करायला लागते, म्हणजे माझा आत्मविश्वास वाढतो. आता हे जे वाक्य आहे, हे सेम वाक्य हे तुम्ही मराठीमध्ये सुद्धा लिहू शकता की मी आत्मविश्वासू आहे किंवा माझा आत्मविश्वास दिवसेंदिवस वाढत आहे. असं काहीही अफर्मेशन किंवा काहीही सकारात्मक वाक्य तुम्ही तुमच्या सिच्युएशननुसार, तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे त्याला मोल्ड करू शकता तुमच्या स्वतःप्रमाणे, ठीक आहे. असं वाक्य ज्याचा म्हणजे जे वाक्य म्हटल्यानंतर त्याचा अर्थ तुमच्या मनामध्ये छापला जाणार आहे, ज्याचा क्लिअर अर्थ तुम्हाला कळणार आहे. आता काही लोक म्हणू शकतात मी आत्मविश्वासू आहे, काही लोक म्हणतील की मी आत्मविश्वासू आहे यावरून मला अजिबात असं फील होत नाही की माझा आत्मविश्वास वाढला आहे किंवा वाढतोय वगैरे. तर ते लोक लिहितात की माझा आत्मविश्वास दिवसेंदिवस वाढत चालला आहे. म्हणजे काही लोकांना हे वाक्य सूट करू शकतं, काही लोकांना ते वाक्य सूट करू शकतं. इट डझंट मॅटर. तुम्ही तुमचं अफर्मेशन, तुम्ही तुमचं सकारात्मक वाक्य तुमच्या इच्छेप्रमाणे बनवू शकता, ठीक आहे. आणि मग ते जे निवडलेलं अफर्मेशन, ते जे निवडलेलं सकारात्मक वाक्य आहे ते आपल्याला 10,000 वेळा कंप्लीट करायचं आहे. एका दिवसात कंप्लीट करायचं आहे का? नाही. एका तासात कंप्लीट करायचं आहे का? नाही. कितीही दिवस निवडू शकता तुम्ही, 21 दिवस, 10 दिवस, 5 दिवस, 1 दिवस निवडू शकता आणि त्या दिवसामध्ये तुम्हाला 10,000 वेळा ते तुमचं सकारात्मक वाक्य म्हणायचं आहे आणि मग ती गोष्ट अस्तित्वामध्ये येते, ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल सांगते, मी जर 10 दिवस निवडले, मला 10 दिवसामध्ये 10K चॅलेंज कंप्लीट करायचं आहे, तर मग मला प्रत्येक दिवशी किती वेळा म्हटलं पाहिजे? 1000 वेळा, बरोबर. 1000 वेळा मी रोज 10 दिवसांसाठी म्हटलं पाहिजे, जेणेकरून माझं 10K चॅलेंज कंप्लीट होईल. आणि एकदा का माझं 10K चॅलेंज कंप्लीट झालं, मी 10,000 वेळा माझं अफर्मेशन म्हटलं, मी त्याला लेट गो करेल आणि मग विदिन फ्यू डेज किंवा काही महिन्यांमध्ये, काही आठवड्यांमध्ये माझी ती इच्छा अस्तित्वामध्ये येईल, ठीक आहे. अशी ही टेक्निक आहे आणि सोप्या भाषेत मी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आता ही टेक्निक, हा ॲक्च्युली एक एक्सपेरिमेंट, हा प्रयोग तुम्ही स्वतः करून बघू शकता आणि हा प्रयोग मी तुम्हा सगळ्यांसोबत मी सुद्धा करून बघणार आहे. कारण ही टेक्निक माझ्यासाठी नवीन नाही आहे, बट ऑनेस्टली मी ही टेक्निक कधीच केलेली नाही. का केली नाही त्याचं कारणसुद्धा सांगते. कारण ही टेक्निक थोडीशी रोबोटिक वाटती. रोबोटिक म्हणजे काय की आपल्याला एखादं कोणीतरी काम दिले, आपल्याला कोणीतरी टास्क दिला आहे बाबा आणि आपल्याला 10,000 वेळा कंप्लीट करायचंच आहे, नाहीतर मग आपल्याला शिक्षा मिळेल वगैरे, असं ह्या टेक्निकमधून फील होतं. बट मला स्पेसिफिकली असं वाटतं की मॅनिफेस्टेशनची प्रोसेस
किंवा आकर्षणाच्या नियमाची कोणतीही टेक्निक तुम्ही ट्राय करत असता, लॉ ऑफ अट्रॅक्शन ट्राय करत असता, लॉ ऑफ अझम्पशन ट्राय करत असता, या सगळ्या गोष्टी आहेत ना खूप गमतीशीर आणि मजेशीर असायला हव्यात. त्याच्यातून आपल्याला असं दडपण आलं नाही पाहिजे, अरे बापरे आज तर मला वेळच मिळाला नाही, आज घरी पाहुणे आले आणि किंवा मग मला बाहेर जावं लागलं आणि मी आज आज मला जे 1000 वेळा माझं अफर्मेशन म्हणायचं होतं ते तर राहून गेलं, आता मला उद्यापासून परत चालू करावं लागणार. हे जे दडपण आपल्या मनावरती येतं ना ते मला आवडत नाही. ही जी प्रोसेस आहे ही खूप अशी मजेशीर अशी छान असायला हवी. लाईक ती कोणतीही टेक्निक 2 कप मेथड करताय, मजा आली पाहिजे. आपल्याला ती क्युरिओसिटी असली पाहिजे की खरंच ही टेक्निक केल्यानंतर माझी इच्छा पूर्ण होते का, नाही झाली तर परत एकदा प्रयत्न करू, नाही झाली परत एकदा करू, ही नाही झाली दुसरी टेक्निक करू. आणि मग असं करत करत त्याच्या मागचं जेव्हा तुमची क्युरिओसिटी वाढते ना, तर क्युरिओसिटी म्हणजे काय की कुतूहल, जेव्हा तुमच्या एखाद्या गोष्टीबद्दल तुम्हाला कुतूहल निर्माण होतं ना, तेव्हा मग आपसुकच तुमचं जे ज्ञान आहे त्या गोष्टीमधलं, जे नॉलेज आहे ते सुद्धा वाढत जातं. ठीक आहे, तुम्ही प्रत्येक गोष्टीचा अर्थ शोधायला लागता, अभ्यास करायला लागता, व्हिडिओज बघायला लागतं, एकंदरीत असं. त्यामुळे क्युरियस असणं खूप जास्त गरजेचं आहे. ओके. आणि या सगळ्या कारणांमुळे मी ही टेक्निक कधी केली नाही, बट तुम्हा सगळ्यांसोबत मी सुद्धा हा प्रयोग करणार आहे आणि आपण 10K अफर्मेशन्सचं चॅलेंज घेऊ आणि मग आपापले एक्सपिरियन्सेस आपण शेअर करू. जर मला त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट माझ्या आयुष्यावरती दिसला, माझी ती इच्छा, ती गोष्ट पूर्ण झाली, तर मी नक्की येऊन त्याच्यावरती एक स्पेसिफिकली व्हिडिओ बनवेल. आणि तुम्हीसुद्धा हा प्रयोग प्लीज ट्राय करा आणि म्हणजे सगळी आयुष्यातली महत्त्वाची कामं सोडून वगैरे करू नका. जर तुमच्याकडे रिकामा वेळ असेल किंवा रिकामा वेळ तुम्ही काढू शकता प्रयोग करण्यासाठी, जर तुम्ही क्युरियस असाल तर तुम्ही करू शकता. ओके. आणि मग तुम्ही तुमचे मला एक्सपिरियन्सेस कमेंटमध्ये सांगा आणि मग आपण तुमच्यामार्फत आपण दोघे आपण सगळे मिळून बघू शकतो की 10K अफर्मेशन्स खरंच काम करतं का. ओके. लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा तुमचं अफर्मेशन बनवत असताना ते नेहमी वर्तमान काळात असायला हवं. म्हणजेच कसं की आता हेच वाक्य आपण घेऊ, मी आत्मविश्वासू आहे. आता आहे म्हणजे काय, वर्तमान काळ. होते किंवा होईल आहे का, नाही, आहे. मी आत्ता या पॉईंटला त्या गोष्टीमध्ये जगते. ठीक आहे. मी माझ्या आवडीचा जॉब करत आहे. ठीक आहे. IAS ऑफिसर व्हायचं आहे, मी IAS ऑफिसर झालेली आहे. ओके. माझा यूट्यूब चॅनल आहे आणि मी खूप खुश आहे त्याच्यावरती व्हिडिओज बनवताना. असे अफर्मेशन्स तुम्ही बनवू शकता आणि मग ते वाक्य निवडून तुम्हाला 10,000 वेळा कंप्लीट करायचं आहे. ठीक आहे. आता मी जसं सुरुवातीला सांगितलं की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या इमोशन्स किंवा भावना वगैरे टाकण्याची अजिबात गरज नाही, कल्पना करण्याची सुद्धा गरज नाही, कारण अल्टिमेटली आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडचं प्रोग्रामिंग करतो आहे. आता सबकॉन्शियस माइंड म्हणजे काय, अंतर्मन. आपल्याला 2 मनं असतात, एक बाह्य मन असतं आणि एक अंतर्मन असतं. अंतर्मनाचे सुद्धा 2 प्रकार आहेत ॲक्च्युली, ज्याला आपण सबकॉन्शियस आणि कॉन्शियस माइंड असं म्हणतो. सबकॉन्शियस माइंड ते असतं जिथे आपले विश्वास असतात. ओके. लहानपणापासून काही गोष्टी, काही विचार आपल्या मनावरती ठामपणे कोरले गेलेले असतात. ते मग अगदी लहानपणापासून, आपल्या जन्मापासून काही गोष्टी शिकवल्या जातात किंवा लोकांनी सतत म्हटल्यामुळे आपल्या डोक्यामध्ये तेच येतं. म्हणजे की फॉर एक्झाम्पल मी लहानाची मोठी झाले आणि मी माझ्या घरामध्ये खूप गरिबी पाहिली. माझ्या आजूबाजूला प्रत्येकजण, माझे आई-वडील किंवा एकंदरीत माझं कुटुंब, मला सगळे म्हणतात की आपल्या घरात पैशांची कमी आहे आणि पैशांची सतत कमतरताच मी लहानपणापासून बघितली. तर कदाचित माझा माइंडसेट तसा होतो आणि मी जर माझ्या माइंडसेटमध्ये पैशाची कमतरताच इमॅजिन केली किंवा तिलाच ठेवलं, तर माझ्याही आयुष्यात पैशाची कमतरताच राहणार. असं नाही म्हणत की तुमचे कष्ट आणि मेहनत कामी येत नाही, पण जेव्हा तुमचे विचार बदलतात ना, तेव्हा तुमची कष्ट आणि मेहनतीची पद्धतसुद्धा बदलते. ठीक आहे. म्हणजे तुम्ही त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करायला लागता. ओके. नकारात्मक विचारांकडून सकारात्मक विचारांकडे येता. म्हणजे इतकं सोपं आहे. तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडला चेंज करू शकता. आपल्या विचारांनी वास्तविकता बदलते, हे लक्षात ठेवा आणि हे चॅलेंज घ्या. आपण बघूयात की 10K अफर्मेशन चॅलेंज खरंच काम करतं की नाही ते. ठीक आहे. काही क्वेश्चन्स, काही डाऊट्स असतील मला कॉमेंटमध्ये विचारा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल किंवा माझे इतर व्हिडिओज जर तुम्हाला आवडले असतील किंवा इतर अशा स्पिरिच्युअल गोष्टींवरती, लॉ ऑफ अट्रॅक्शन, लॉ ऑफ अझम्पशन या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल, तर तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय अँड थँक्यू.